जे निवेदक आहेत त्यांनी या ठिकाणी एक पत्रकार परिषद घेऊन आमची सर्वांची भूमिका या ठिकाणी या मावळ तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पोहोचवण्याची भूमिका आम्ही या ठिकाणी आज मांडणार आहोत. आमचे सर्व निवेदक संघाचे प्रमुख मार्गदर्शक, संस्थापक, सल्लागार, कार्याध्यक्ष, अध्यक्ष आणि संचालक मंडळ सदस्य सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मी पत्रकार बांधवांचं मनापासून आभार मानतो, स्वागत करतो आणि या ठिकाणी सर्वही संचालक मंडळाचं निवेदकांचं स्वागत करतो. या ठिकाणी आपण सुरू करावी अशी विनंती करतो. नमस्कार सर्व पत्रकार बंधूंना या ठिकाणी धन्यवाद देतो. कारण आपण जवळपास 3-4 दिवस झाले मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेणार आहे असं सांगितल्यानंतर सर्व पत्रकारांनी आम्हाला सांगितलं की आम्ही या पत्रकार परिषदेला येतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. प्रथमतः मावळ तालुका निवेदक संघाच्या वतीने आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. खरं तर आता चालू घडामोडीमध्ये लग्न सराईचे दिवस चालू आहेत. जवळपास अनेक वर्षापासून आमचे सर्व ज्येष्ठ इथं मार्गदर्शक आहेत. सर्व तालुक्यातील ज्येष्ठ मंडळी निवेदनाच्या माध्यमातून गेले अनेक 20-25 वर्ष लग्न कार्यामध्ये अंत्यविधी असेल, त्याच्यानंतर कुणाचा वाढदिवस असेल, दशक्रिया विधी असेल, अनेक वेगवेगळे कार्यक्रम असतील. या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी निवेदन केलेलं आहे. हे निवेदन करत असताना तालुक्यामध्ये गेल्या 7-8 वर्षापूर्वी एक 2018-19च्या सालामध्ये जवळपास काही घडामोडी घडल्या होत्या. निवेदकांना काही लोकांनी जरा थोडं बोलले होते, काही लोकांवर थोडं जरा शाब्दिक चकमक झाली होती. या सगळ्याला गोष्टी लक्षात घेऊन 2018 साली 1 डिसेंबर 2018 साली मी सर्व तालुक्यातील गावोगावी सर्व फोन करून, मी निवेदक असल्या कारणामुळे तालुक्यामध्ये माझा चांगला संपर्क होता, सर्व गावातील पदाधिकाऱ्यांना, मित्रमंडळींना फोन केले. तर फोन करत असताना तू जर एखाद्याबरोबर बोलत नसल आणि तो जर चांगलं निवेदन करतोय त्याचं पण नाव दे असं बोलून सर्व पक्षीय आणि समाजातील सर्व घटक सर्वांना एकत्र आणण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि तालुक्यातील सर्व गावी त्याचप्रमाणे खेडोपाडी सर्वांना आहे ना, त्या ठिकाणी आम्ही फोन केल्यानंतर सर्वांचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी आम्ही घेतला. 1 डिसेंबर 2018 रोजी साईबाबा सेवाधाम येथे सर्व ज्येष्ठांना मी फोन केले की बाबा आपल्याला अशा ठिकाणी संघटना करायची आहे. सर्वांनी एकमुखाने सांगितलं. मी जरी लहान कार्यकर्ता असेल तरी माझ्यापेक्षा सर्व सिनियर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना विचारलं तर सर्वांनी एकमुखाने सांगितलं आपण संघटना करू. सेवाधाम या ठिकाणी आम्ही संघटना केली. त्या संघटनेमध्ये अनेक विषय त्या ठिकाणी घेण्यात आले. अध्यक्ष मला एकमुखाने सर्वांनी अध्यक्ष म्हणून माझी निवड केली. सर्वांचं त्या ठिकाणी मी आभार देखील मानलं. एक संस्थापक म्हणून आपण गुलाब वाघोले असतील, रामदास वाडेकर असेल, त्याचप्रमाणे गणेश भाऊ विनोदे असतील आणि सल्लागार म्हणून सर्व ज्येष्ठ मंडळी, तानाजी मामा असतील, रंगनाथ भाऊ असतील, गाडे पाहुणे असतील, शांतराव, म्हणजे सर्व नावं सर्वांची घेत बसण्यापेक्षा या ठिकाणी संघटना तयार झाली. संघटना तयार झाल्यानंतर गेले 1-2 वर्षामध्ये जवळपास लग्न कार्य असल्यामुळं निवेदक त्या ठिकाणी आपला कामाचा आपला पटा आपल्या मागे असतो, आपण कामधंदा करत असतो, आपले व्यवसाय असतात. हे व्यवसाय सोडून आपण दिवसभर त्या ठिकाणी निवेदन करतो. निवेदन करत असताना आपल्याला लग्नाला माणूस गेल्यानंतर 5 मिनिटं आधी, 10 मिनिटं आधी जाऊ शकतो, परंतु निवेदन करत असताना 1-1.5 तास आपल्याला त्या ठिकाणी लवकर उपस्थित राहायला लागतं. आणि हे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण 1-1, 2-2 तास सर्व मान्यवरांचं स्वागत करतो, सर्वांचा या ठिकाणी नामोल्लेख करतो. परंतु काही गोष्टी बरोबर आल्यानंतर, काही लोक आल्यानंतर मग व्यासपीठावर एकच निवेदक असतो. एक निवेदक किती लोकांकडे पाहणार? खाली 2000 लोक असतात. तर आजूबाजूच्या ज्या लोकांनी नावं सांगायला पाहिजे. समजा मी निवेदन करतोय, निवेदनाच्या माध्यमातून खाली जर मला एखादा व्यक्ती अंधारामध्ये दिसला नाहीये तर बाजूच्या लोकांनी सांगितलं पाहिजे ना, त्यांच्या त्या लग्नाच्या जे लग्न असतं त्या लग्नाच्या सर्व नातेवाईकांनी, कोणी पाहुणे रावळ्यांनी. हे नाही सांगितल्यानंतर एखाद्याचं नाव जर चुकून राहिलं तर तो रोष आमच्यावर येतो, तो रोष निवेदकांवर येतो. आणि जवळपास आहे ना, आता तालुक्यामध्ये तुम्ही पहा की मी पण आता एक 7-8 लग्न यावर्षी केली. जवळपास 4 ते 5 लग्नांमध्ये बाहेरचे निवेदक आणून त्या ठिकाणी सूत्रसंचालन केलं.
बाहेरचे निवेदक आणतात, ते मानधन घेऊन जातात. एखाद्या पदाधिकाऱ्याचं नाव राहिलं तर त्याला कोणी बोलत नाही. परंतु आपल्यासारख्याकडनं जर नाव राहिलं तर आपल्याला लगेच आपल्यावर रोष येतो आणि आपल्यावर लोक नाराज होतात. न कळत आपली त्या ठिकाणी बदनामी होती. ह्या गोष्टी जर आपल्याला थांबवायच्या असेल तर आपण काहीतरी या ठिकाणी निर्णय ठाम घेतले पाहिजे. त्या हिशोबाने आज या ठिकाणी पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे. आपण सर्वजण या ठिकाणी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उपस्थित झालात. आमच्या व्यथा या ठिकाणी समजून घेणार आहात, त्याबद्दल या ठिकाणी आपल्या सर्व पत्रकारांचे आभार व्यक्त करतो. आणि जे काही निर्णय होईल हे निर्णय तालुक्यातील अध्यक्ष म्हणून या नात्याने सर्व निवेदकांना विनंती करतो की जे काही निवेदनाच्या माध्यमातून जे काही आपल्याला या ठिकाणी निर्णय होईल तर ते निर्णय तालुक्यातील सर्व निवेदकांनी या ठिकाणी अंमलात आणावे. आणि सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी आहेत हे आपले मुद्दे या ठिकाणी मांडून या पत्रकार परिषदेला संबोधित करते. नमस्कार. मावळ तालुका निवेदक संघाच्या या पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार बंधू, माझे सर्व उपस्थित तालुक्यातील निवेदक मित्रमंडळी, खर तर ही अनेक वर्षाची खतखत होती की मावळ तालुक्यातील जे आपले काही गोरगरीब कार्यकर्ते तनाने मनाने धनाने लोकांच्या कार्यक्रमामध्ये आपला जीव ओतून जे निवेदन करतात त्या कार्यक्रमाची शोभा वाढतात आणि अशा कार्यकर्त्याच्या बाबतीत काहीतरी निर्णय झाला पाहिजे म्हणून अतुल शेठ सातकर आणि आपण सर्व मंडळी एक संघटना तयार केली आणि या संघटनेच्या माध्यमातून आपण या तालुक्यामध्ये कशा प्रकारे काम केलं पाहिजे याचं आपल्याला आजही खरं आपल्याला वेळ आलेली आहे. खरं तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी 20 वर्ष या निवेदक संघाचं काम केले. हे करत असताना मलाही काही कटू अनुभव आलेत. काही ठिकाणी भांडणं आली, काही ठिकाणी शाब्दिक चकमक आली, पण आपण सक्षम असल्यामुळे समोरच्याला आपण कधी बोलून दिलं नाही किंवा त्याचं आपण कधी ऐकलं नाही. परंतु जर इतर गरीब एखादा निवेदक असेल आणि त्याला जर कोणी 2-3 शिव्या दिला तो बिचारा गप बसतो आणि पुढे जातो. आपल्यासारख्या सक्षम कार्यकर्त्यांना सांगलंय तू तुझ्या घरचा पदाधिकारी ठीक आहे, राहिला असेल नाव आपल्या हातून, परंतु हे घडू नये म्हणून या ठिकाणी काहीतरी आपण नियमावली या ठिकाणी आपण केली पाहिजे. त्यामध्ये मानधनाचा विषय असेल, सन्मानाचा विषय असेल, हा तर माझं वैयक्तिक असं मत आहे हे करायलाच पाहिजे की एखादा कार्यकर्ता टू व्हीलर कारल्यावरून जर वडगावला आला निवेदन करायला आणि वडगावून परत करायचं असेल कमीत कमी त्याला 200-300 रुपयाचं पेट्रोल लागतं. हा तो पेट्रोल तो स्वतः घालतो. म्हणून ज्याचं लग्न असेल त्या माणसाने आपण निवेदक संघाचे सांगायचं की आमची जी काय पावती आमदार जो आपल्याला सांगतील ती जी काय पावती ठरल ती बंधनकारक राहील. माझ्या घरातलं लग्न असेल ना तर मी सांगणार आहे की या ठिकाणी निवेदक संघाच्या कार्यकारिणी ही पावती ठरवलेली आहे, ही पावती बंधनकारक आहे, जर तुम्ही दिली नाही ती मला द्यावं लागेल. अशा दृष्टीने जर आपण काम केलं तर तो आपला कार्यकर्ता अत्यंत उत्साहामध्ये आणि उड्या मारून हे कार्य पुढे चालू ठेवील. म्हणून माझी सर्वांना एक विनंती आहे की जो काही येतं नियम या ठिकाणी लावला जाईल, मी अधिक काही बोलणार नाही, हा सर्व निवेदकाला बंधनकार राहील. ह्याच्यामध्ये जर तुम्ही काय वेगळ्या केलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही. त्या दृष्टिकोनातून जे रामदास भाऊ इतर लोक जे नियमाला आपल्याला सांगतील त्या पद्धतीने आपण यापुढे काम करायचं आहे. काम करताना आपला स्वाभिमान कधी आपण झुकून द्यायचं नाही. आपण त्यांच्यासाठी नियोजन करतो ना याचा अर्थ असं आपण त्यांचा नोकर नाही. आपल्या स्वाभिमानाप्रमाणेच इथून पुढे आपल्याला काम करायचंय. आम्ही माझ्यासारख्या कार्याने 4-5 वर्ष आले मी सोडून दिला तर, परंतु मी माझ्या गावात 2 नियोजक तयार केलेत, नवीन केलेत. त्यांना सुद्धा तो अनुभव आपल्याला आला पाहिजे की नाही काहीतरी सुधारणा झालेली. म्हणून इथून पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी जे काही नियोजक संघाचे आपले नियम लागतील ते सर्वांनी पाळावे अशी सर्वांना नम्र विनंती. थोडक्यात 2 शब्द नाही बोला. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक किंवा सांस्कृतिक किंवा घरगुती कार्यक्रमानिमित्ताने त्या कार्यक्रमाची उंची वाढवणारा खरा घटक कोण असेल तर तो निवेदक असतो. परंतु तोच निवेदक
कार्यक्रम संपल्यानंतर एक उपेक्षित राहतो आणि त्या उपेक्षित घटक सर्वात त्या कार्यक्रमाची उंची वाढवणारा तोच असतो. तर त्या निवेदकाला कुठेतरी मान सन्मान व्हावा, त्याची कुठेतरी एक मर्यादा राखली जावी किंवा तो आर्थिक तोट्यात न गेला पाहिजे त्या दिवसापुरता तरी. यासाठी निवेदक संघाच्या वतीने एक एक व्यासपीठ उपलब्ध करून द्या. अतुल भाऊ असेल, रामदास भाऊ असेल, गणेश भाऊ असेल किंवा ज्येष्ठ सल्लागार मंडळी असेल, यांनी जो हा आजचा विषय घेतलाय तो अतिशय निवेदक संघाच्या आत्ताच्या घडीला आणि पुढच्या येणाऱ्या निवेदक संघाच्या पिढीला अतिशय लाभदायक ठरणार आहे. आणि तो निवेदक घडेल आणि चांगला पुढील कामामध्ये जोमाने काम करेल. तर या आज काही जी नियमावली तयार होईल ही सर्व निवेदक संघासाठी, मावळ तालुक्यात सर्व सभासदांसाठी ती आग्रही आणि याची असेल मान्यच करावं लागेल आणि त्या पद्धतीनेच पुढे त्याची वाटचाल होईल. या ठिकाणी निवेदक संघाने आज जी बैठक आयोजित केली तर सर्व पदाधिकाऱ्यांचं उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आज या ठिकाणी निवेदक संघाच्या वतीनं जी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि त्या पत्रकार परिषदेला आपण सर्वजण पत्रकार उपस्थित राहिल्याबद्दल आमच्या निवेदक संघाच्या वतीनं आपलं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण, आज आपला जो मावळ तालुक्यातील जो निवेदक आहे तो आज आपल्या पोटतिडकीनं घराची, मुलांची, बाळांची काही पेक्षा न करता लोकांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असतो. परंतु तो कार्यक्रमापुरताच असतो. माझ्या मते आपण आज आपल्यापेक्षा वयाने लहान असला तरी त्याला शेठ म्हणायचं, त्याला अशी म्हणजे आपले उंचीवरती त्याला न्यायचं आणि त्या ठिकाणी आपण 10 वेळा त्याचं नाव घेतलं असतं आणि एखाद्या वेळेस दिसायला आपल्याला कमी पडलं असेल किंवा आपल्याला ते समजलं असेल, त्याचं ते नाव राहिलं जातं आणि तो एका गोष्टीसाठी तो आपल्या निवेदकाला त्या ठिकाणी टार्गेट केलं जातं. तर माझी अशी विनंती आहे, आपण आता जे निवेदक संघाच्या वतीने जे नियम अटी घातल्या जातील, कोणाचा पण कार्यक्रम असू द्या, त्या कार्यक्रमामध्ये निवेदकाला तिथं प्रथम स्थान मिळालं पाहिजे आणि असा नियोजन सर्व आपल्या संघाने करावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. आज या ठिकाणी मावळ तालुका निवेदक संघटनेच्या वतीनं जी पत्रकार परिषद आयोजित केली त्याबद्दल मी या ठिकाणी सर्व पत्रकार बंधूंचा या ठिकाणी आभार मानतो. आणि आता बऱ्याच आमच्या निवेदक मंडळींनी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे की आपण आज 2000 पब्लिक असेल त्यांचं नाव मोठं करण्याचं, त्यांना समाजात किंमत देण्याचं आपण काम करत असतो. आता लग्नाचा टाइम तर 9:30-10 वाजलाय, रात्रीचे कधी घरी यायला 11 वाजतात. तर मला एवढीच एक विनंती आहे की आपले जे राजकीय क्षेत्रातले राजकीय पुढारी आहेत ते देखील आपल्याला इज्जत देत नाही. आपण जर एखाद्या राजकीय पुढाऱ्याला स्वागतासाठी उठवलं तर तो आपल्या निवेदकाचा साधा जो त्यांच्या आधी जो कोणी पुढारी स्वागत करील 2 मिनिटात त्याचा आवर्जून तिथं ते नामोल्लेख करतात. परंतु आपल्या एकाही म्हणजे ज्या निवेदकाचा निवेदन ज्या माणसाने 2 तास केलंय त्याचा राजकीय क्षेत्रातील मंडळी त्याचा नामोल्लेख देखील करत नाही. आणि सर्व क्षेत्र असेल, तुमचं शेतकरी क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल किंवा बैलगाडा क्षेत्र असेल, याच्यामध्ये अनेक पुरस्कार दिले जातात. परंतु आपल्या आज तालुक्यामधील एकाही सर्वच पक्षीय राजकीय पुढाऱ्यांना हे सुचलं नाही किंवा मावळ तालुका पुरस्कार हा प्रत्येक वर्षी एक तरी निवेदकाला त्या ठिकाणी दिला पाहिजे तालुक्याच्या वतीनं. ही माझी विनंती. आणि जे आमचा आज निवेदक संघटनेचा जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहील. कारण का आम्ही आजपर्यंत अनंत आंध्रे असतील, राजू भाऊ असतील, यांच्याच पावलं ठेवून मी त्यांचं मार्गदर्शन आज तयार झालेलं आहे. आणि आजपर्यंत आमची प्रथा आहे विना मोबदला. त्यांनी देखील आज अनंतांनी ज्या माणसांचे लग्नामध्ये निवेदनाचं काम केलंय, आज त्यांच्या मुलांच्या लग्नामध्ये देखील अनंत आंध्रेंनी निवेदनाचं काम केलेलं आहे. म्हणजे एवढ्या काळापासून जी परंपरा आलेली आहे ती, कारण का विना मोबदला असल्यामुळे त्याचं महत्व नाहीये. आणि आता ते जर जे काय आपला निवेदनाचा संघटनेचा निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहील. धन्यवाद. तुम्हीच बोला. आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उपस्थित सर्व पत्रकार बांधव आणि सर्व निवेदक यांचं मी प्रथमतः स्वागत करतो.
ही वेळ का आली. खरं तर निवेदक संघ आणि निवेदक संघाच्या माध्यमातून जी काही निवेदक मंडळी गावोगावी लग्न समारंभाचं निवेदनाचं काम करतात, मग अशी संजय भाऊंनी सांगितलं, त्या लग्न समारंभाची उंची वाढवण्याचं काम निवेदक करतो. लाखो रुपये खर्च होतात, अनेक इव्हेंट होतात, परंतु उंची वाढवण्याचं काम हा निवेदक करतो. आणि फक्त लग्न समारंभाचं नाही, तर जे काही कार्यकर्ते आज घडलेत, पदाधिकारी झालेत, राजकीय क्षेत्रामध्ये मोठे झालेत, यांची उंची वाढवण्याचं काम सुद्धा निवेदकांनी केले. वारंवार नाव घेणं, त्यांना सन्मान देणं हे काम निवेदक करतो. परंतु ज्या निवेदकाचं पदाधिकाऱ्याचं नाव, एखाद्या व्यक्तीचं नाव तो निवेदक 100 लग्नामध्ये घेतो, तेव्हा त्याच्यावर कोणी कौतुकाची थाप टाकत नाही. पण एकदा नाव राहिले की त्याला शिव्या मात्र दिल्या जातात, बदनामी केली जाते. हे आतापर्यंत वारंवार घडते. आता हा हाणामारीपर्यंत हा प्रकार गेलाय. दुसरीकडे बाहेरचे निवेदक येतात, त्याचे मानधन घेऊन जातात. 5,000 पासून 20,000 रुपयापर्यंत मानधन त्या लोकांना दिलं जातं. परंतु आपल्या तालुक्यातले लोक आजपर्यंत विना मोबदला हे काम प्रामाणिकपणे करत होते, परंतु कुठलाही सन्मान निवेदकाला मिळत नाही. मग अशी प्रवीण भाऊंनी हा उल्लेख केला. स्वागत आशीर्वाद करणारे नेते मंडळी एकेरी उल्लेख करतात. संयोजकांनी दोन्ही वर्गाच्या संयोजकांनी स्वागत केले. तो संयोजक 2 तास नामोल्लेख करून आपला घसा कोरडा करत असतो, पण त्याचं नाव घ्यायची धाडस सुद्धा कोणी एखादा तो नेता करत नाही. 2 वर्षापूर्वी मी या गोष्टीला वाचा फोडली. एक मी पत्रकार पण आहे, निवेदक पण आहे. दुहेरी भूमिकेत असल्यामुळे मला हे सगळं समजतं. मी अनेक नेत्यांना मेसेज केला होता की किमान निवेदकाचं नाव तरी घ्या, 2 तास कोण बोलतो हे लोकांना कळू द्या. तर त्याचा थोडासा फार परिणाम झालेला आहे. परंतु निवेदकाचं नुसतं नाव घेऊन उपयोग नाही, त्याला त्याचं मानधन, त्याचा सन्मान हा झाला पाहिजे. आपण मध्यस्थीचा सन्मान करतो, अनेक गोष्टींचा सन्मान त्या ठिकाणी होतो, देणगी दिली जाते. मग निवेदकाला का वंचित ठेवला जातो? त्याच्यासाठी आज ही पत्रकार परिषद आम्ही घेतोय. कारण आता निवेदकांना एकवटण्याची गरज पडली आहे आणि निवेदकांना मान सन्मान करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळं काही नियम आम्ही या ठिकाणी ठरवतोय. रामदास भाऊ ते सांगतील आणि त्या पद्धतीने सगळ्या तालुक्यातील निवेदकांनी याचं पालन करावं अशी विनंती या निमित्ताने करतो. नमस्कार. आजच्या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले सगळे पत्रकार बांधव, मावळ तालुक्यातल्या शहरी आणि ग्रामीण भागातले सगळे निवेदक, कुठल्याही कार्यक्रमाची उंची वाढवण्याचं काम निवेदक करत असतो. गेल्या अनेक वर्षापासून मावळ तालुक्यातल्या सण समारंभामध्ये, लग्न सोहळ्यामध्ये निवेदक मोठ्या हिमतीने, मोठ्या आनंदाने, मोठ्या उत्साहानं निवेदनाचं काम करत असतो. अगदी 2-2 पिढ्यांच्या निवेदनाचा अनुभव असलेली सगळी मंडळी आजच्या व्यासपीठावरती आहेत, आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. विशेषतः लग्न सोहळा आणि निवेदक एक मोठं समीकरण गेल्या अनेक वर्षापासून मावळ तालुक्याने पाहिलं. मावळ तालुक्यात अगदी सर्वसामान्य माणसाच्या लग्नापासून शाही विवाह सोहळे संपन्न होत असताना प्रत्येक विवाह सोहळ्याची उंची वाढवण्याचं काम हे निवेदकांनी केलं. कुठलाच निवेदक जात पात धर्म आपला पारखा असं काही न पाहता ज्याच्यात जी क्षमता आहे त्या क्षमतेपेक्षा ताकदीनं निवेदनाचं काम करत असतो. गावातल्या सर्वसामान्य माणसापासून तालुक्याच्या प्रमुख लोकप्रतिनिधीपर्यंत सगळ्यांच्या नावाचा नामोल्लेख करून स्वागत करण्याचा प्रयत्न करतो. त्या कुटुंबाचा नामोल्लेख करून स्वागत करण्याचा प्रयत्न करतो. वधूवरांचे आई वडील, त्यांच्या आजी आजोबा, त्यांच्या कुटुंबाचा देखील उल्लेख करत असतो आणि लग्न सोहळा हा थाटामाटात सार करतो. आपल्याला माहितीये, लग्न सोहळ्यातली प्रत्येक गोष्ट ही विकतच घ्यावी लागते आणि त्याशिवाय लग्न सोहळा पूर्ण होत नाही. अगदी साखरपुड्याला येणारी फळांची ताटं, मिठाईची ताटं, मंडप, कार्यालय, भोजन, इव्हेंटवाले, डीजेवाले, डॉल्बीवाले, पारंपरिक वाद्यवाले, अगदी पूजा करणारे पुरोहित, या सगळ्यांवरती खर्च केला जातो. या सगळ्यांवरती लाखो रुपये खर्च केल्यात. याबद्दल आम्हाला काही वावडं नाही. ज्याच्याकडे पैसे आहेत त्यांनी शाही सोहळे स्थापन करावेत, त्यातही आमचं काही दुमत नाही. मात्र हे सगळं करत असताना या सगळ्यापासून एकटा निवेदकच का बाजूला राहतो? आज आपण पाहिलं, फ्लेक्स लावले जातात, त्याला देखील दर दिला जातो. रील केले जातात, त्याला देखील पैसे दिले जाते. इतकंच काय, व्हॉट्सअपला एक बॅनर करायचा म्हटला, जो बॅनरचा डिझाईन करतो वर असतो. मला निवेदन बांधवांच्या मुद्द्याला लक्षात द्यायचंय, एखाद्या लग्नाचं साधं व्हॉट्सअपचं बॅनर करायचं असेल, तो डिझायनर आज बॅनर घेतो, संध्याकाळी पैसे घेतो आणि 2 दिवसांनी ते देतो. आमचा निवेदक मात्र एखाद्या कार्यक्रमाला जेव्हा जातो तेव्हा त्याला लग्न ठरल्यापासून तो लग्नाच्या स्टेजवर येईपर्यंत अनेक वेळा फोन केले जातात, अनेक वेळा बोलवलं जातं. जेव्हा लग्न होतं, शुभमंगल सावधान होतं, वरबाप गेटवर स्वागताला जातो, कार्यकर्ते मंडळी जेवायला जातात आणि आमचा निवेदक स्वतःच्या 2 व्हीलरला किक मारतो आणि घरी जातो.
न जेवता त्याला घरी गेल्यावरती पत्नीने स्वयंपाक केला की नाही त्याला माहित नसतं. जे काय असेल तर वाटीत तेच खायचं आणि झोपायचं अशा पद्धतीनं निवेदक गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय. आपल्याला देखील सगळ्यांना हे मान्य करावं लागेल, कुठल्याही कार्यक्रमाची उंची वाढवण्याचं काम हे निवेदक करत असतो. मावळ तालुका निवेदक संघाची स्थापना 2018 झाली. मधल्या काळात कोरोना आला. अगदी आजपर्यंत, आज 1 मे 2026 आहे, तिथपर्यंत मावळ तालुक्यातल्या कुठल्याच निवेदकाने कधीच मानधनाची अपेक्षा केली नाहीये. गेल्या काही वर्षापासून तुम्ही सगळ्या पत्रकार बांधवांनी निवेदकांची व्यथा सातत्याने मांडली आणि कुठेतरी निवेदकांना व्यासपीठावरती नावं लागली. मात्र हे इथपर्यंतच नसावं. मावळ तालुक्यात देखील सगळे निवेदक हे उत्तम प्रतीचे निवेदक आहेत. त्यांचा देखील मान सन्मान व्हावा, त्यांना देखील मानधन मिळावं या मतावरती निवेदक संघ आता आलाय. निवेदक संघाचं ते मत आहे. याचं कारण बी असं आहे, अगदी आपण भंडारा लॉन्स इंदूरच्या हद्दीत मोजतो आणि सप्तपदी देहूच्या हद्दीत मोजतो. देहूच्या हद्दीमध्ये झालेल्या मंगल कार्यालयात शेजार तालुक्यात निवेदक येणार आणि मानधन घेऊन जाणार. देव रोड पर्यंत निवेदक मानधन घेत नाही, पण समीर लॉन्सला गेलं, भोंडेर लॉन्सला गेलं, सेंटर्सला गेलं, तिथं मात्र निवेदक मानधन घेऊन जातात. तिथल्या निवेदकामध्ये एवढाच फरक असतो, तो सुट्या बुटात असतो आणि आपला मावळचा निवेदक हा पॅन्ट शर्ट मध्ये असतो. आमची देखील सगळ्या निवेदक बांधवांची उंची ही वाढली पाहिजे. निवेदक बांधवांना मान सन्मान मिळाला पाहिजे. निवेदन बांधवांना अधिक सक्षमतेने पुढे जाता आलं पाहिजे. म्हणून निवेदक संघ काम करणार आहे. म्हणून आजच्या निवेदक संघाची स्थापना पूर्वी झाली. आज त्यावरती आम्ही ही पत्रकार परिषदेतून चर्चा करतोय. अशी मावळ तालुक्यातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे, जेव्हा आपण एखाद्या लग्न सोहळ्यामध्ये जाता तेव्हा मावळ तालुक्यातल्या निवेदकाचं नाव आपल्या स्वागतादरम्यान घ्यावं अशी आमची आग्रह आणि विनंती मागणी. याशिवाय मावळ तालुक्यातल्या सगळ्या वराडी मंडळींना विनंती आहे, आम्ही सगळे मावळ तालुक्यातले आहोत, आम्हाला देखील नाव माहिती आहे, पण जेव्हा एखाद्या मंगल कार्यालयाच्या स्टेजवर निवेदक उभा असतो तेव्हा समोरून आलेला वराडी, समोरून आलेला पाहुणा, समोर आलेला मान्यवर हा प्रकाश ज्योतीत का असतो त्याच्यातून नजरेत बसत नाही. त्याच्या नजरेत बसलेल्या कुठल्याच माणसाचं नाव टाळलं जात नाही. आम्ही कोणाचं नाव जाणीवपूर्वक टाळत नाही. एखाद्या निवेदकांना जर नाव राहिलं तर त्याला क्षमस्व, त्याच्याबद्दल माफी मागतो. आपलं नाव जर घेतलं नसेल तर शेजारी तुमचे कार्यकर्ते उभे, त्यांना एखादा मेसेज करा, आपलं नाव तातडीने घेतलं जाईल, अशी देखील आपल्याला या निमित्ताने सूचना आहे. याशिवाय आमच्या आजूबाजूला फार मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही वराडीकर मंडळींची गर्दी असते. एकाच वेळेस एका निवेदकाच्या कानात 8-8, 10-10 जणांची नावं सांगितली जातात. निवेदक देखील तितक्या स्पीडने म्हणण्याचा प्रयत्न करत असतो. नावाच्या बाबतीत कोणाचा अवमान करण्याचा आमचा हेतू नसतो, असं होणार नाही. आता गणेशने सांगितलं ती वस्तुस्थिती आहे. कित्येक पदाधिकारी, कित्येक लोकप्रतिनिधी या सगळ्या माध्यमातून निवेदकांनी मोठं केलंय. याची देखील आपल्या मनात, हृदयात कुठेतरी निवेदकांसाठी जागा असावी, ही एक आमची आग्रहाची मागणी आहे. आणि दुसरी मागणी, आजपासून मावळ तालुका निवेदक संघ या निर्णयावर पोहोचलाय, मावळ तालुक्यातल्या होणाऱ्या विवाह सोहळ्यामध्ये ज्या निवेदकाला तुम्ही बोलवाल त्या निवेदकाला मानधन देणं हे अनिवार्य राहील. आपण त्याला मानधन द्यावं अशी आमची विनंती आहे, अपेक्षा आहे. जर आमचा निवेदक बांधव स्वतःहून आला आणि त्यांनी मानधन घेतलं नाही तर तो त्याच्या मनाचा मोठेपणा आहे. त्याबद्दल निवेदक संघाला काय हस्तक्षेप नाहीये. मात्र निवेदक संघाच्या नियमावलीनुसार त्या निवेदकाने निवेदक संघाची जी आमची पावती आहे ती पावती निवेदक संघाला द्यावी. ही अट निवेदक संघ आमच्या निवेदकाला असणार आहे. या 2 अटी आजच्या या 3 अटी आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आम्ही जाणीवपूर्वक तुमच्या समोर मांडतोय. पहिली अट, निवेदकाचा मान सन्मान राखा. निवेदक तुमचा आहे, त्याला जपा, त्याची काळजी घ्या. तुमच्या शुभ सोहळ्यातील, तुमच्या सांस्कृतिक कार्यक्रमातील, तुमच्या शैक्षणिक कार्यक्रमातली उंची हा निवेदक वाढत असतो. त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाका. त्याच्याकडनं एखादा शब्द चुकला, एखादं वाक्य चुकलं, एखादं नाव चुकलं, मोठ्या मनाने त्याला क्षमा करा. काय चुकलं आम्हा मंडळी सांगा, पुढच्या वेळेस ती चूक दुरुस्त करू. तिसरी गोष्ट, निवेदकांना मानधन द्या, त्याला मानधन देऊन जपा. त्याला मानधन देणं अनिवार्य आहे, त्याला मानधन देणं बंधनकारक आहे. आणि चौथी सूचना आमच्या निवेदकांसाठी आहे, तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या, नात्यातल्या, मित्राच्या लग्नाला गेला, मानधन घेतलं नाही घेतलं तो तुमचा मोठेपणा आहे, पण जर तुम्ही मानधन नाही घेतलं तर संघाला पावती द्या. अशा प्रकारचं आजचं आव्हान आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आम्ही आपल्या सगळ्यांना करतो. सगळे पत्रकार बांधव सातत्यानं आमच्या ह्या सगळ्या निवेदक संघाला पाठिंबा देत आलायत. 6-7 वर्षापूर्वी आम्ही देखील असंच म्हणणे मांडलं होतं आणि तुम्ही सगळ्या मंडळींनी देखील अगदी मोठ्या मोठ्या हेडलाईन्स मध्ये लिहिलं होतं, इतरांचं स्वागत करणारा निवेदक मात्र उपेक्षितच.
तो निवेदक काल देखील उपेक्षित होता, आज देखील उपेक्षित आहे. आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आजच्या पत्रकार परिषदेकडून पुढे जाऊन निवेदक उपेक्षित राहणार नाही, त्याला मान सन्मान मिळेल, त्याला त्याचा मातब्बर मिळेल, त्याला मानधन मिळेल अशी अपेक्षा देखील आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं करूयात. आता मे महिना आहे, अगदी महिनाभर लग्न असणार आहे. आजपासून आमचे सगळे निवेदक बांधव देखील सातत्यानं अप टू डेट राहतील. त्यांना देखील वेगवेगळी प्रशिक्षण, त्यांना देखील वेगवेगळ्या इव्हेंट्सच्या बाबतीमध्ये कल्पना दिल्या जातील. त्यांच्यासाठी देखील वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातील. प्रभावी सूत्रसंचलन कसं करावं अशा प्रकारच्या कार्यशाळा देखील घेतल्या जातील. हे सगळं करण्याचा मानस निवेदक संघाचा आहे. निवेदक संघ तालुका म्हणून, तालुक्यातल्या माणसाची उंची वाढवण्यासाठी निवेदक म्हणून आम्ही सगळे कटिबद्ध आहोत. तुमची उंची आम्ही वाढवतोय. आमच्या पाठीवर देखील तुम्ही तितकीच प्रेमाची आणि आपुलकीची थाप टाकाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आजच्या या पत्रकार परिषदेत आमचे सगळे पत्रकार बांधव आल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. तुमचे काही आपल्या आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं महाराष्ट्रातील सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो. तसेच सगळे शेतकरी आणि त्याच्याबरोबर राहणारे कामगार, हे कामगार देखील आपल्या राज्याचा कणा आहे. सगळ्या कामगार बांधवांना देखील मनापासूनच्या शुभेच्छा देतो. आणि तुम्हाला काही प्रश्न विचारले असतील तर आमचे सगळे निवेदक बांधव आपल्याला उत्तर देतील. आपण सगळे आल्याबद्दल आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो. आमदार मावळातला निवेदन करत असेल, स्थानिक निवेदकाला भेटत असेल. आम्ही प्रत्येक निवेदकाला स्वातंत्र्य दिलंय. कुठल्या निवेदकाने कुठं काम करावं हा त्या निवेदकाचा अधिकार आहे. कुठल्या कार्यमालकाला कुठल्या निवेदकाला बोलवायचं तो त्या कार्यमालकाचा अधिकार आहे. पवन मावळातला लग्न सोहळा आहे आणि त्याला कॅपेबल जर वडगाव शहरातला एखादा निवेदक वाटत असेल तर त्यांनी त्याला बोलावं. आमचं काही मत नाही. आम्ही सगळे निवेदक एक आहोत, एका विचाराचे आहोत. आमच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा आमच्या सगळ्या निवेदकांमध्ये कुठल्याच प्रकारचा हेवा असणार नाही, कुठलेच दुमत असणार नाही. आमचे सगळे निवेदक बांधव एक आहेत. भाऊ नमस्ते. हॅलो. हा भाऊ नमस्ते. नमस्ते. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या आपल्या सर्व बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा. चांगली पत्रकार परिषद चालू आहे तुमची. पत्रकार परिषद आहे. तुमचा फोन स्पीकरवर टाकलाय. हो का? हा. मावळ तालुक्यातल्या सगळ्या निवेदकांचं हेच म्हणणं आहे. मावळ तालुक्यातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून लोकप्रतिनिधींना कायम वाढवण्याचं, मोठं करण्याचं काम सगळ्या निवेदक बांधवांनी केलंय. त्या सगळ्या निवेदक बांधवांना मान सन्मान मिळावा, त्यांनी केलेल्या कष्टाचं मानधन मिळावं एवढीच अपेक्षा आहे. खूप खूप चांगला उपक्रम आहे. प्रथमतः मी आपले सर्व मावळ तालुक्याचे निवेदक बंधू भगिनींना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मला खूप आनंद वाटला की आपण ज्या भावना आज व्यक्त केलेल्या आहेत त्या अतिशय योग्य आहेत आणि त्याची गरज आहे. आज सामान्य व्यक्तीला तुम्ही समाजामध्ये न्याय देण्याचं काम करताय आणि एक स्वतःमध्ये ती इच्छा आहे की आपण इतरांना मदत केली पाहिजे. या भूमिकेतून तुम्ही लोकांच्या या कार्यामध्ये सहभागी होता. त्यामुळे तुमच्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा. आमच्या सारख्याची कुठेही मदत लागली तरी आपण आम्हाला अवश्य त्या ठिकाणी सांगा. आम्ही आपल्या बरोबर खंबीरपणे उभे राहणार आहोत. धन्यवाद. आभार आहे भाऊ. आपलं मार्गदर्शन, आपलं सहकार्य आम्हाला सातत्यानं लाभावं हीच आमची सगळ्यांची विनंती आहे. ओके ओके. धन्यवाद. आता आपल्यावरती फोनवरती राज्याचे माजी मंत्री माननीय बाळाभाऊ बेगडे होते. त्यांनी देखील आपल्या या सगळ्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्यात आणि पाठिंबा दर्शवलाय. भाऊ धन्यवाद. आभारी आहे. ओके ओके ओके. ठरवलंय का असं ठरवलंय की म्हणजे सगळ्यांना कॉमन मानधन असणार आहे. जर तुम्ही ठरवलंय तर ते त्याला कळू दे, जेणेकरून त्यांना सुद्धा कल्पना येईल की बेसिक काय तुम्ही ठरवलंय. कमीत कमी 3,000 रुपये मानधन हे आम्ही निश्चित केलंय. एखादा निवेदक उत्तम प्रकारचा करतोय, अत्यंत प्रभावी करतोय, त्याचं निवेदन चांगलं आहे, ज्या कार्यमालकाचं लग्न सोहळा आहे तो उठावदार झालाय, तो त्याच्यापेक्षा अधिक मानधन घेऊ शकतो किंवा तो कार्यमालकाला अधिक मानधन देऊ शकतो. साधारण आपल्याला किती निवेदक मावळ तालुक्यात सुमारे 100हून अधिक निवेदक आहेत. 145-45 निवेदकांची कमिटी आहे. मावळ तालुक्यातले निवेदक मागच्या पिढीचा वारसा पुढे चालवत आहेत. जे निवेदक सिनियर आहेत
त्यांनी पुढच्या पिढीतले देखील निवेदक घडवण्याचं काम केलंय. ते देखील निवेदक आमच्या संघामध्ये सहभागी आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत नाही की बाहेरचे निवेदक घेतात त्यांच्यामध्ये असलेली कला आणि आपल्या मावळ तालुक्यातली कला एक तर तुम्ही इथून मागत होता जे तुम्ही लोकांच्या म्हणजे सांगण्यावरून जात होते ते तुम्हाला मान सन्मान असं महत्वाचं नव्हतं, परंतु आताच काय वाटायला लागलं की आपल्याला मान सन्मान भेटत नाही किंवा आपल्याला मानधन भेटत काय यापूर्वी सगळ्या निवेदकांनी मोठ्या ताकदीनं काम केलं. प्रत्येक निवेदकाची काही ना काहीतरी अपेक्षा होती. मला लोकप्रतिनिधीमधून निवडून जायचंय, मला ग्रामपंचायत निवडून जायचंय, विकास सोसायटीला जायचंय, नगरसेवक व्हायचंय, काही ना काहीतरी अपेक्षा ठेवून हा सगळा माणूस सगळं करत होता. मात्र जेव्हा काही वर्ष लोटले तेव्हा त्याच्या हे लक्षात आलं हे सगळं कितीही केलं तरी लोकप्रतिनिधी निवडून जाण्यासाठी जेवढी क्षमता जरी असली तरी देखील जेव्हा दूर केलं गेलं, संधी मिळाल्या नाहीत, डावललं गेलं, शेकडशाचं राजकारण झालं, संधी असून शिवाय क्षमता असून सुद्धा संधी मिळाली नाही, तेव्हा मात्र हा निवेदक त्यापासून दूर गेला आणि मग त्यांनी व्यावसायिक विचार केला, व्यावसायिक दृष्टिकोन केला तर चुकीचं काय आहे. आणि म्हणून आता ही परिस्थिती आहे. यापूर्वी जर आम्ही अजून एक सांगायचं राहिलं, मावळ तालुक्यातले कातकरी बांधव, ठाकर बांधव, सामुदायिक विवाह सोहळे, गरीब माणूस यापैकी कोणाचंही निवेदन चे पैसे मानधन निवेदक संघाचा कुठलाच पदाधिकारी घेणार नाही. बाहेरील निवेदकामध्ये एक जो फरक आहे तुम्ही आता या ठिकाणी आवर्जून सांगतो. बाहेरच्या निवेदकाबरोबर मी स्वतः बऱ्याच कार्यक्रमांमध्ये काम केलेलं आहे. तर बाहेरच्या निवेदकाला आपल्या तालुक्यातली नाव माहीत नसतात म्हणून तो काय करतो म्हणजे बरोबर त्याचा टाइमपास एवढा असतो त्याला आपण तरी म्हणजे नाव तरी तो थांबत नाही कारण का त्याला नावच माहित नसतं आणि त्याच्यामुळे आपल्या माणसाला वाटतं तुला भारी. तुम्ही आता जो प्रश्न विचारला मावळ तालुक्यातले निवेदक आणि इतर तालुक्यातले निवेदक, पुढच्या काळामध्ये तुम्हाला मावळ तालुक्यातले निवेदक देखील तितक्याच ताकदीनं क्षमतेनं उभे राहिलेले पाहायला मिळतील. निवेदक संघांना मार्गदर्शन करणारे देखील अनेक मंडळी आहेत जे या अनुषंगाने मार्गदर्शन करतायत. अगदी प्रोफेशनल निवेदक मावळ तालुक्यातनं तयार होतील हा आमचा विश्वास आहे. यश तुम्ही बोलताय स्थानिक नेत्यांना मोठे केलं, नावाच्या स्वरूपात त्यांना मोठे केलं, तुमचं नाव नाही घेतलं तर तुम्ही सुद्धा काही त्याच्यावरती ऍक्शन घ्यायला पाहिजे होती की आम्ही एवढं करून जर आमचं नाव घेतलं तुम्ही सुद्धा बहिष्कार बहिष्कार आम्हाला नाव घेतले एक पाहिजे असं काही नाही. त्या विषयावर बोलतो. त्या विषयावर लग्न दुसऱ्याचा असतं, तो त्या लग्नाला त्या निमंत्रणाच्या स्वीकार करून आलेला असतो. आम्ही त्याचं नाव टाळू शकत नाही, बहिष्कार टाकू शकत नाही, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आलेले अनुभव तुम्ही जे सांगताय बाहेरचे निवेदक, आताचे निवेदक, तालुक्यातले निवेदक, आम्ही विनामोबदला प्रामाणिकपणे सगळं करत होतो. परंतु मी मगाशीच सांगितलं ज्या व्यक्तीचं नाव 100 लग्नामध्ये घेतलंय त्यांनी कधी कौतुकाची थाप टाकली नाही, पण एकदा नाव राहिलं की तो मात्र शिवाय देऊन मोकळा होतो. ही निवेदकांची खंत आहे. त्याच्यासाठी हा निर्णय आजपासून घेतोय आणि त्याचं मानधन हे जे आम्ही बोलतोय, बाहेरचे निवेदक येतात त्यांचं कौशल्य वापरतात, तुम्ही बोलले ते बरोबर आहे, त्यांच्यात आणि तुमच्यात फरक आहे. परंतु ते 15 ते 20 हजार रुपये मानधन घेतात 1 तासाचं. आम्ही 2 तास बोलून बोलून दमतो, आम्हाला 1 रुपया नाही, सन्मानही नाही, नावही कोणी घेत नाही, संयोजक असा एकेरी उल्लेख होतो. त्याच्यामुळे हे आम्ही निर्णय घेतो. तुम्ही जे म्हटलं ना, येत्या काळामध्ये तुम्हाला मावळा देखील तितकेच प्रोफेशनल निवेदक तयार झालेले पाहायला मिळतील. प्रोफेशनल तुम्ही आहे, मला काय सांगायचंय की बाहेर पैसे घेतात, ज्या प्रमाणात पैसे घेतात, तुम्ही इथून मात्र कधी असं नाही केलं की आपण पैसे तर आपल्या प्रेमा खात्याला जात होते किंवा गावातल्या लोकांसाठी ते सांगतोय आधी असं माझं म्हणणं. नक्कीच तुमच्या मताशी आम्ही सहमत आहे. यापूर्वी आम्ही प्रेमाने आदरपोटी आपलेपणाने जात होतो, आताही तोच आपलेपणा असणार आहे, तोच आदर असणार आहे, तेच प्रेम असणार आहे. फक्त याच्यामध्ये स्वरूप थोडंसं बदलावं आणि निवेदकाची किंमत वाढव, निवेदकात काळानुसार बदलणं गरज आहे म्हणून आम्ही हा बदल केलाय. याशिवाय आपल्याला अजून एक सांगू देतो, फक्त आमचा निवेदक लग्न, साखरपुडा, कुंकुम तिलक याच कार्यक्रमांचे मानधन स्वीकारणार आहे. दुःखाच्या कार्यक्रमाचं कुठलंच निवेदक मानधन कधी स्वीकारणार नाही. आभार म्हणा, आभार म्हणा, भाऊ म्हणा, आभार म्हणा प्रथमतः सर्वांना मी 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सर्व पत्रकार बंधू आणि सर्व आमचे तालुक्यातील सर्व मित्र आणि निवेदक सर्वांना मी शुभेच्छा देतो. आज या ठिकाणी एक दिनाचं औचित्य साधून आज आमच्या मावळ तालुका निवेदक संघाने एक पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली की आपल्या सर्वांच्या निवेदकांच्या काही अडीअडचणी
की आपण सगळे एकत्र बसून येऊया की बाबा आपण गेले कित्येक वर्ष पिढ्यानपिढ्या आज आपण 25-30 वर्ष आज सर्व वडीलधारी मंडळी आमच्यापेक्षा सिनियर आहेत, गेले 25-30 वर्ष आज निवेदनाचं काम करतायत. आपला सगळा कामधंदा सोडून आज काही कोणी इथं प्रोफेशनल नाहीये सरांनी सांगितल्याप्रमाणे, पण सर्व सहकार्य प्रत्येकाला असतं की बाबा कुणाचाही कार्यक्रम की बाबा कसा चांगला होईल ही दक्षता आम्ही सर्व निवेदक घेत असतो की कोणाचा कार्यक्रम पडला नाही पाहिजे. की मग आपलं कामधंदा सोडून किती काम असू दे की आपण चला त्या कार्यक्रमाला गेलं पाहिजे. आपलं भावकीचं घरातलं गावातलं लग्न आहे किंवा आपण ते आपुलकीने जातो कुठंतरी हा निवेदक उपेक्षित राहतो, त्याला मान सन्मान मिळाला पाहिजे हीच आमच्या सर्वांची अपेक्षा आहे. त्याला कुठेही पाठीमागे राहता नाही आलं पाहिजे. आपण सर्वांची जेवढी उंची वाढवतो तेवढीच आमच्या निवेदकाची उंची वाढली पाहिजे, हीच या खऱ्या माध्यमातून आम्हाला सर्वांची अपेक्षा आहे. या पत्रकार परिषदेला आपण सर्व पत्रकार बंधू सर्व निवेदक बहुसंख्येने आमच्या अध्यक्षांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलात. मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि इथून पुढे जे काय आपल्या अडीअडचणी असेल सर्वांनी एकत्रित येऊन आपले विचार विनिमय की आपला एकोपाही कसा टिकल हे सर्वात महत्वाचं आहे. पुन्हा एकदा मी सर्वांचं पत्रकार बंधूंचं आणि सर्व मित्र परिवाराचं निवेदकांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी पत्रकार परिषद संपन्न झाली अशी या ठिकाणी मी जाहीर करतो. सर्वांचं धन्यवाद. या ठिकाणी हा या ठिकाणी 1-2 सन्मान होतील. पत्रकारांच्या प्रतिनिधी म्हणून त्यांचा एक सन्मान या ठिकाणी होईल. ज्ञानेश्वर वाघमारे साहेब